तुम्ही पळयता गोवा रिपब्लीक 24 तास न्यूज नेटवर्क. प्रेझेंटली हांव आसा कोतड्ड्या विलेजीन सत्तरी भागांत, ज्या जाग्याचेर स्टोन मायनिंगेचें प्रकरण नेटान चलतालें. तशेंच संदीप नायक अखिल भारतीय परिवार पार्टीन तेजी कंप्लेंट दिल्ली आनी आयच्या तारखेन बंद जालें आनी इन्स्पेक्शनूय जालें अशें म्हणटा. तशेंच तेज्या बरोबर आसा एडवोकेट शैलेश गावस सुद्दां. पळोवया कितें म्हणटा ते. स्पेशली एक्सक्लुझिव्ह फॉर विश्वजीत राणे दाखय. हे पळय तुज्या कॉन्स्टिट्युएन्सीन पळय कितें चल्लां तें. अशेंच आमी तुका तुज्या कॉन्स्टिट्युएन्सीन इलिगल सँड मायनिंग कशी चल्लां ती दाखयलेली. आयज तुका हें बी दाखयता इलिगल. येदे व्हडले अरिश्ट म्हणया तेका. अरिश्ट पळय केदे व्हडले. हें इतकेंच ना, टोटल कितली आसा संदीप? 2.5 लाख स्क्वेअर मिटर. हे एक्चुअली फॉरेस्ट रेंज ऑफिसर आसा पळय, हेका सस्पेंड करपाचो. फॉरेस्ट डायरेक्टराक सस्पेंड करपाचो. आनी फॉरेस्ट डीजी आसा पळय, डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट, हेणी हेजें एक्सप्लेनेशन दिवपाक जाय. एक बाजू डेव्हलपमेंटाची आणि दुसरी बाजू करप्शनाची. म्हणजे कितें आहा ते प्रोजेक्ट करपाक सुद्दां पास करपाक तुमी पयशे घेता. हांगा एक इलिगल चालू करपाकूय तुमी पयशे घेता. तो थंयसर इलिगल जोडटा, हो हांगा इलिगल जोडटा. आनी संदीप आमच्या गोंयकारांचें कितें? गोंयकाराच्या हातीन बाबाजी का टल्ला, बाबूजी का टिल्लू. आयज संदीप बाब, आयज इन्स्पेक्शन आसलें, कितें सांगपाचें दिसता? नमस्कार गोंयकारांनो. आयज इन्स्पेक्शन पोल्युशन बोर्ड आयलेलें. तेन्ना ह्या पोल्युशन बोर्डान येवन हांगासर इन्स्पेक्शन बीन केलें जाल्यार एक्चुअली सगळ्यांनी कंबायन एक हें घेतलेली इन्स्पेक्शनाची जाल्यार एक बरें जातालें. आनी तेंच्यांनी पाहणी केली येवन हांगासर सगळी पयली जाल्यार तेंच्यांनी विचार म्हणजे आपले मांडले की खरोखरच जे कितें जालां तें बेकायदेशीर खूबच हातीभायर गोश्टी घडलेल्यो आसा. ह्या प्लेसीक कितें म्हणटा तुमी? लास्ट टायम हांगासर एक्सपोज केल्लो. आतां जशी अथॉरिटी आसली ती येवंक ना म्हणटा तुमी, अशें म्हणूंक सोदता? खोतर्डे पंचायतीक येता ते गांवांनी गांव, हेका लागून ही चिऱ्यांची खण मोठ्या प्रमाणात चला. आनी त्या चिऱ्या खणीक ज्या पद्दतीन आमी कंप्लेंट दिल्ली आनी कंप्लेंट मूव जावपाक जाय आसली त्या पद्दतीन म्हाका दिसता फाटी पडल्या सारकें दिसती पडटा. पण तरी आसतना पोल्युशन बोर्डान हेजेर मुखार येवन खंय तरी आयज इन्स्पेक्शन केलें. आनी त्या भायर मुखार आतां फुडें बाकीची डिपार्टमेंटां कशा पद्दतीन हेजेर एक्शन घेता ती मुखार आमी पळोवया कशा पद्दतीन जाता ती. ओके. शैलेश बाब, आयज तुमी ह्या प्लेसीर येयल्या कोतोड्ड्या विलेजीन, कितें सांगपाचें दिसता? ना, अशें केलें तें म्हाका तो बिबटो गो दिसलो थंय. मातसो भियेलेल्या सारको जालो. कितें आहा पळय, येता आसतना आतां आमकां गोवे रेडे दिसले. येता आसतना हेजो अर्थ हें जें आसा हें तेंचें घर. ही जी जागा आसा पळय तेचें घर. आनी आमी मनशांनी ह्या जनवरांची घरां इबाड करपाचें तें सारकेंच मनान धरलां. जर पळयत जाल्यार कळटलें कितके तरी हे पळय सगळें पळय कशें आहा तें. म्हणजे आयज जें ह्या वनाचो जो नाश आसा पळय वो अशा लेवलाचेर आसा की हेका स्टॉप करप कशें तें एक व्हडलो प्रश्नचिन्ह जाल्लो आहा. हेच्या फाटल्यान आसा कोण ते. आनी म्हाका एक गजाल कळना, तेंच्या घराचेर आड येवन आमी करूंक कितें सोदता. आयज ते ह्या जंगलान दिसती पडले, फाल्यां ते आमच्या घरान दिसती पडटले. अजुनूय गोंयकार उठचो ना काय? अजून कितकें अशें डिस्ट्रक्शन जावपाक जाय? आयज तुमी जो गरमी आसा पळय, जो तापमान आसा 34, 35, हेजें कारण हें आमी खणून सकयल गेले. हेजें कारण हें ही गरमी थंय वाडटा. आयज एक गोंयकारांक हांव सांगूंक सोदतां, तुमी हे तुमच्या दोळ्यांनी पळयतात. आयज संदीपा सारक्या मनशांनी हे ज्यो इलिगल जे आसा पळय काम हें एक्सपोज केलेलें आसा. हांव देवा कडेन मागता तेका अशेंच एक्सपोज करपाची बुद्द दिवची. जे बी कितें इलिगल आसा पळय हें सदांच लोकांच्या दोळ्या मुखार येवचें. हेजें कारण एकूच आसा, आमी आमचो धर्म विसरलेले आसा. आमी आमची कामां विसरलेले आसा. आमी आमचें कर्तव्य विसरलेले आसा. आमचें कर्तव्य कितें? माणुसकी दवरपाक.
आमी दवरतात काय? आमी दवरिना. थोड्याशा पयशां खातीर आमी हे वाट लावन उडयला. आनी हे जे आयज बेकायदेशीर जे प्रोजेक्ट येतात पळय, वयता थंयसर जे प्रोजेक्ट आसात, आयज ह्या प्रोजेक्टांक बांदपाकूच हे चिरे. म्हणजे दोतर एक बाजू डेव्हलपमेंटाची आणि दुसरी बाजू बेकायदेशीर करप्शनाची. म्हणजे कितें आहा ते प्रोजेक्ट करपाक सुद्दां पास करपाक तुमी पयशे घेतात, हांगा हे इलिगल चालू करपाकूय तुमी पयशे घेतात, तो थंयसर इलिगल जोडटा, हो हांगा इलिगल जोडटा. आनी संदीप आमच्या गोंयकारांचें कितें? गोंयकारांक काय ना शेवटी गोंयकाराच्या हातीन बाबाजी का टल्ला, बाबूजी का टिल्लो. आयज ह्यो परिस्थिती जाल्या. म्हणजे कायदेशीर जर पोट भरतलो जायत जाल्यार हेच जगोंक दिना. खंयसर वचून रेट मारता, खंयचे आनी कितें करता, अल्लर वल्लर गोष्टी जायत्यो गजाली करता. आयच्या इन्स्पेक्शनाकूच पळय एक टीम पावलीच ना. म्हणजे कितें चल्लां? तुमकां इन्स्पेक्शन करपाचेंच ना, तुमकां ना. तुमी बरयात न्ही, एक नोटिफिकेशन काडात फुडल्या असेंब्लीक की कोणीच कंप्लेंट फायल केला तेजेर एक्शनूय घेवपाच्यो ना म्हणून. पण एक वाटेन आमचो गोंयचो सीएम सांगता की जाता तितल्यो कंप्लेंटी मुखार हाडा म्हणून. तुम्ही कंप्लेंटच करना जाल्यार आपण एक्शन खंयसून घेतलो? आता दुसऱ्या वाटेन हे अश्यो जर गोष्टी जर दिसून आयल्यो जायत जाल्यार म्हाका तुमी सांगा, आमी कंप्लेंटी करीत रावतले पण एक्शन जावची ना. पण कितें आसा, ह्यो ज्यो गजाली आसा पळय, ह्यो गजाली हिची सत्ता चलोवपाक जाय जाल्यार ह्यो करच्यो पडटा. कळ्ळें? तूं करीत राव. ते आयकलां तुवें, ते कोणी तरी म्हटलां पळय, इवन ताका फरक पडना कोण कितें उलयता बी तो. ते म्हटलेले ना, क्रिटिसिजम इज द बॅकबोन ऑफ डेमोक्रेसी. तूं उलयत राव, फक्त डायरेक्ट आपणाक काय येवन सांगनाका. आयज हांव गोंयकारांक सांगूंक सोदता, आमी डायरेक्ट सांगतात आमचे तांकां दुखता. कळ्ळें? हे जे बाकीचे लोक हे उलयत असतात ते काय सांगिना डायरेक्ट, हेका म्हणटा डायरेक्ट. आमी चुकतात रे त्याच्या जळ्यान. म्हणजे आमी कितें रियलिटी दाखयता. आतां दोतर सांगलें पळया की जनावरां झुंड म्हणटा ती आमकां आतां वाटेक येता आसतना मेळ्ळी आनी ती थोडी नासलेली. 8 ते 9 गवे रेडे आसले मोठ्याचे मोठे. स्वता दोळ्यांनी पळयले आतां ती हिल कटिंग जाले म्हणजे झाडां ना जाली, तांकां उगडे सापडले हांगासर. आनी गाड्यांच्या आवाजान आनी ह्या मशिनरीच्या आवाजान ते खंय तरी भितून अलिप्त जाल्ले. आनी आतां खंय तरी उगड्यार दिश्टी पडले भोंवपा सारकिल्ले. ते थंड जाले न्ही. तांकां दिसलें कितें बाबा हे जे राक्षस आसलेले पळय ते गेले. हांव देवा कडेन मागता ह्या राक्षसांक धाडनाका, हांकां मारून उडय. कारण म्हाका ही जनवरां इम्पॉर्टंट आहा. सायकल आसता पळय, इकॉलॉजीची सायकल आसता, ह्या जनवरां खातीरूच चलता. जर ही जनवरां बंद जाली न्ही, एक गोष्ट लक्षात दवरात, जर ही जनवरां मेली तर आमी सुद्दां जगचे ना. हे केन्नाच विसरनाका. आमी सुद्दां जगचे ना. नेचर, संदीप बाब पळय, नेचर तुका एकदा चान्स दिता, दोनदा चान्स दिता, परत परत चान्स दिवचो ना. जे दिसा नेचर वार करतलो पळय ते दिसा तुमकां कांयच गावचें ना. पळय त्याच नेचरान जेन्ना मायनिंग म्हणून जो मोठो विशय उखलून धरलो गेलो, मायनिंगेन मोठ्या प्रमाणान कत्तल जाली झाडांची, मोठ्या प्रमाणान आयर्न ओर गेलो हांगाच्यान, आनी ती त्याच सरकाराक उखलून आपटलो. कोणी उलयलो एक गजाल त्या टायमार जे घडलें सारकें उलयलो. म्हणजे नेचराची हानी केली म्हणून नेचरान तांकां दाखयलें. आयज हांव मुद्दम तुमकां एक सांगता, तुमच्या चॅनलाक एक गजाल सांगता. म्हाका दिसता आयच्या पयलीं कोणीच उलोवंक ना. आयज आमी ही गजाल मातशी आमच्या ध्यानान दवरची. आमी दीस रात पयशे करपाक फुडें चल्ला. कोण? आमचे नेता लोक. हमारे देश के सारे नेता ये दिन में पैसा करने को आगे हैं. अगर इकोलॉजी डिस्टर्ब हुई, ये नेचर अगर डिस्टर्ब हुआ, तो क्या सामने से पैसा खाओगे आप? आयज म्हज्या ह्या सगळ्या हांव जे आमचे राजकारणी आहा गोंयचे तांकां विचारता, फाल्यां सकाळी तुमी पयशे घातले, जेवण मेळ्ळेंच ना जाल्यार पयशे घातले, भरतले तुमचें पोट. फाल्यां जर तुमी मेले न्ही, देव हाडून तुमकां वयर पयशेच दितलो, सोना चांदी हिरे जवाहरात खाया म्हणून. खातले तुमी विचार करात. पळय कशें आहा, जो पर्यंत तुमच्या तकलेन ह्यो गोश्टी वचना तुमी सुदारचे ना. आनी आमचें काम आसा वारंवार तुमकां आमी दाखयत रावतले. आमी सर्कस केन्ना करचे ना. हांव परत उलयतलो, वी आर नॉट हियर टू क्रिएट सम सर्कस. कशें आहा, आमी सत्य दाखयतात. कोणाक बरें दिसता, वायट दिसता, आमकां कांय फरक पडना. आयज संदीपा सारको मनीस एक्चुली गोंयांत जाय. येदे व्हडले अरिश्ट म्हणया ताका, अरिश्ट पळय केदे व्हडले आहा ते. हे इतकेच ना, टोटल कितके आहा संदीप ही जागा?
जवळजवळ 2-2.5 लाख आसा स्क्वेअर मीटर. 2.5 लाख स्क्वेअर मीटर हे जर अशेंच चालू उरलेलें तर तुमी गोंयकारांनो विचार करा हें कितें जावपाचें तें. आनी हेजो आमदार म्हाका दिसता विश्वजीत राणे आमदार. म्हाका एक गजाल ताका आयज सांगूनशी दिसता, बाबा तूं खऱ्यांनीच गोंयान आसा काय खंय आहा हें तुका दिसती पडना जाल्यार आमी दाखयता. मातशें दाखोवया एकदां विश्वजिता खातीर, स्पेशली एक्सक्लुझिव्ह फॉर विश्वजीत राणे. दाखय हे पळय तुज्या कॉन्स्टिट्युएन्सीन पळय कितें चल्लां तें. अशेंच आमी तुका तुज्या कॉन्स्टिट्युएन्सीन इलिगल सँड मायनिंग कशी चल्ला ती दाखयलेली. आयज तुका हें बी दाखयता, इलिगल स्टोन क्वॉरी कशी चलता ती. मातशें पळय अजून वाटेर अजून 3-4 आसा, अजून 3-4 वाटेर आसा. पळय कितें व्हडलें आहा तें. विचार करात, जर संदीप सर यांच्यानी 2.5 लाख स्क्वेअर मीटर जर सकयल हाडलेलें जाल्यार इक्वेटल बॅलन्स खंयचो जावपाचो. आनी फाल्यां ही गवे रेडे हे बिबटे हे खंय वचपाचे. तो तर सरळ सांगता वागूच ना म्हणून. सगळं कंप्लीट जंगल न्ही, फूल जंगल. आनी फाल्यां स्टेटमेंट कशें येवपाचें आमच्या जंगलांनी गवे रेडे म्हणटा ते नाच म्हणून. बरें दोतोर म्हाका सांगा, आतां पंचायत जर एक कोणाची झोपडी सुद्दां खोपडी हे बांदली जायत जाल्यार त्या झोपडेक खंय तरी वचून पळयतात न्ही. हय तो पंच आसो सरपंच आसो, पण इतलें जे कटिंग ना. दिस इज अ फॉरेस्ट एरिया. आता फॉरेस्ट एरिया भितर पंचायत येवंक शकना. फॉरेस्ट लागली तितलीच ती ना येयली भितर फॉरेस्टान मागीर येयले. हे एक्चुअली फॉरेस्ट रेंज ऑफिसर आसा पळय हेका सस्पेंड करपाचो, फॉरेस्ट डायरेक्टराक सस्पेंड करपाचो. आनी फॉरेस्ट डीजी आसा पळय, डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट, हेणी हेजे एक्सप्लेनेशन दिवपाक जाय. हे फॉरेस्टान तुका राखपाक बसयला काय हे सगळे डिस्ट्रक्शन करपाक बसयला. तो हेजे एक्सप्लेनेशन एक्चुअली फॉरेस्ट डीजीन दिवपाचे. रेंज ऑफिसराक धरून कांय फायदो ना. आनी फॉरेस्ट मिनिस्टर फॉर गोवा स्टेट हेणी बी हेची दखल घेवपाक जाय. तो कितें जालें काय म्हणटा मुख्यमंत्री करतलो, तूं केन्ना करतलो. आयज तुज्या कॉन्स्टिट्युएन्सीन हे सगळे इलिगॅलिटीज चल्ल्या पळय ती बंद जावपाची गरज आसा. जातले तुज्या कडेन बंद करपाक, बंद कर. सर म्हजो एक क्वेश्चन आहा. लास्ट टाइम तुम्ही एक एक्सपोज केलेलो मादेईचेर रेंव मादेईन रेंव काडटा दिसती पडटा सगळे. आनी एका रिपोर्टरान कन्सर्न मिनिस्टराक विचारले थंय रेंव काडटा हाजेर तुजें कितें म्हणणें. तो म्हणटा आपल्याक कितें खबर ना. तर हेज्या विशया बद्दल ताका खबर नासतलें अशें दिसता तुमकां, म्हणून हे प्रकरण उरलें. म्हाका दिसता हांव ताका सदांच गोंयान पळयता. म्हणजे तो अमेरिकेन काय ना म्हणपाक की म्हाका कांय खबर ना. जो मनीस गोंयान रावन गोंयान कितें चलता तें खबर ना म्हणटा पळय, म्हाका दिसता तेणी मंत्री पद बी दवरपाचें ना. मागीर तुवें म्हटलें आतां आपणाक कांय खबर ना. आय कॅन अंडरस्टँड दॅट एक्सक्यूज, नॉट एट दीस पॉयंट ऑफ टायम. यू आर अ मिनिस्टर फॉर कन्सर्न फॉरेस्ट, देन यू शूड नो वॉट इज हॅपनिंग इन युअर मिनिस्ट्री. दीस इज युअर प्रॉपर्टी. सदा खातीर न्हू, 5 वर्सां खातीर. यू आर लायक हो तो राखणदार. राखणदार म्हणा पळय बेस्ट जाता तो राखणो तो हे सगळें राखपाक ताका दिलां 5 वर्सां खातीर. जर हे बरे भशेन लागले तर लोक तुका फुडें 5 वर्सांक दितलो न्ही. आयज तूं राखता काय कितें करता तें पळय दिसती पडटा. जर तुवें राखलेलें तर हें सगळें डिस्ट्रक्शन जावचें नाशिल्लें. अजुनूय टायम गेलोलो ना, व्हडलेशें ना. एक 10-15 हजार सुमार तेंच्यांनी हें केलां आसतली. अजून वयर जागा आसा. ही आमच्या गोंयची जागा, ही आमची जागा. गव्हर्मेंटाची म्हणजे आमची जागा. आमचे जागेन हे असलें जावंक जायना. हेची दखल फॉरेस्ट मिनिस्टरान घेवची. संदीप सर, म्हाका आयकपाक येयलेलें की तुमचो सुद्दां ट्रक आसले, तुमी सुद्दां मायनिंग क्षेत्रान एक गाडयो बीन आसल्यो. आतां तुमी हे कंप्लेंट घातली आनी आयच्या तारखेन हांगासर सगळें काम बंद आहा प्रेझेंटली. तर जे आतां हे खणून दवरला हांगासर जर कोण येवन कितें डेथ बीन जाल्यार ताका रिस्पॉन्सिबल कोण? कारण थंयसर एक भितर येवपाक तेंच्यांनी कितें नोटिफिकेशन बीन काय करूंक ना अशें. हय, तर थंय फॉरेस्टान पयल्यान पयलीं आपली गेट बंद करून तें पॅक करपाक जाय आसलें. म्हणजे कोणाक येवपाक वाट दवरपाक जायनासली. पण तें आयज आमी पळयलें जाल्यार तें सगळें ओपन आसत. हांगासर जेन्ना पळया ट्रक चलताच तेन्ना मनीस लोक आसताले सगळे, पण सगळे बेकायदेशीर चलता ह्या कारणान हें सगळें बंद पडलें. आतां हेजेर खंय तरी ज्या ऑथॉरिटीक कंप्लेंट केल्लेली आसा त्या ऑथॉरिटीन हांगासर कोण तरी नियुक्त करपाक जाय आसलें. कारण रिस्क घेवप ही योग्य न्ही. कारण उदक फाल्यां पावसान भरतलें तेन्ना परत बुडोवन मारपाचो प्रयत्न जाता हांगासर. कारण फाल्यां चिऱ्यांच्या खणी चडशे न्हावपाक वता. हे सगळे खुबश्यो गोश्टी घडपाचे चान्सीस आसता. आतां ट्रक म्हणशात जाल्यार पळयात, ट्रक
मोठ्या प्रमाणात धंदा व्यवसाय करणारे लोक आयज मोठ्या प्रमाणात त्रासान पडलेले असतात. ते मायनिंग असत वा चिऱ्याचे खणी एका वाटेन म्हणटा तांकां परमिशनां दिता आणि दुसऱ्या वाटेन तांकां दाखयता बोलतेच कितें ना आता ऍक्च्युअली भिवपाची गरज आसा. आयज भिवपाची गरज आसा. हायकोर्टाच्या जजमेंटाक आणि सरपंचान आणि डेप्युटी सरपंचान चड मग हेंकां कारण ना आम्ही हे चिंतीत ना हेच चड इलिगिलिटी करतात. ही जी शेटां पुरयतात हेजे रोडा सायडीचे बापायचो फात कसो दीत आसता. म्हणजे एकदा निवडून आयले उपरांत की म्हाका विचारणारो कोण आयज ना. हांव लोकांक मुद्दम सांगतलो हायकोर्टान एक बरो जजमेंट दिला तुम्ही हेजो फायदो घेयात. तुमकां दिसता कंप्लेंट फायल करात एंटरटेन करना माझ्या कडेन येयात. कोर्टान सरळ सांगला 8 विका भितूर ते डेमोलिश करून जर सरपंच रिपोर्ट दिना तर त्या सरपंचाक सस्पेंड करपाक जाता आणि 5 वर्सां खातीर ताका इलेक्शनाक बसपाक गावना हे ताका पनिशमेंट. सर तुम्ही आता एक ॲडवोकेट आणि समाजकार्य करता. आता ही जी खण हा आयच्या तारखेन बंद उडयलेली आसा पण ही जी माती हा ऑलरेडी सगळी भरूंक जाय आता पावसाचे दिसू लागले अशे खुबशा जाग्यार तेंच्यांनी सील मारलेले आसा. तुमकां हेजेर कितें म्हणपाचें दिसता? पळय जे कायदेशीर आसता पळय तेजेर ह्यो गजाली घडटा. जेंकां कायदोच ना म्हणजे बेवारशी जें आसता न्ही तें फक्त पयशे जोडपाचें साधन आसता. ते पयशे जितके तुवें काडले काय ते सोडून दिवप तशेंच रायट. हय सारकें. ते मागीर फुडें बाबा हेतूंतल्यान वचोन सकयल जर कोणाचो गांव आसा थंयसर उदीक पडोन लोकांक त्रास जातले हेजेर कोण विचार करचो ना. दे आर लिस्ट बॉर्डर्ड. त्यांची किजोऱ्यो भरल्यो काय काम जालें. दिस इज वॉट हॅपनिंग. हांवें म्हटलें न्ही हे येदे व्हडले प्रोजेक्ट जे गोंयकारांक जे गोंयांत दिसता पळय तांकां इतके फातर हांवूच चित्ता इतके फातर येता खंयच्यान तर पळय हें आन्सर गोंयकारांक हे मुद्दम आन्सर दिता. पयल्या सोमारच्या सोमारा ट्रेनी येता टीव्ही जागो नासता इतले लेबर वर्कर गोंयांत देंवता. हांव सदींच म्हणटालो हे लेबर वता तरी खंय. इलिगल म्हणजे तुम्ही चिंतात हजारांनी जे लेबर येयल्या पळय हजारांनी हे फक्त हे असले इलिगल मायनिंगचेर काम करपाक आणि ते बिहारचे चडशे. म्हणून म्हाका दिसता सीएम म्हणटालो बिहार दिन सेलिब्रेट करेंगे आणि आता मारवाडी दिन चालू आसा. थोड्या दिसांनी छत्तीसगडचे लेबर येवपाक लागतले. मागीर छत्तीसगड म्हाकाय दिसता गोंयकारां मदीं आनी मारवाड्या मदीं म्हाका दिसता हे वेगळेच राजकारण करपाचे प्रयत्न चालू आसा. त्या भायर हे बिहारी फुडें कशें ना तशें आसपाक शकना. म्हाका डावट येता हेजे कितें आहा हेजे लेबर क्लास लोक एक लेबर क्लास तेंचे किजोरे भरपाक तांकां कितें तेंचो मेहनताना दितले दिसावडो जो आहा तो. आनी हे पळय त्यो खोपड्यो दिसता तुका हे पळय मातसो यो 1 मिनीट यो दाखयता. ह्यो खोपी दिसता तुका ह्यो खोपी पळय थंयसर पळय थंयसर आसा मागीर हेवटेन अश्यो सकयल आसा. ह्या लेबरांक दवरपाक हॉटेलांची गरज ना भाड्याच्या रुमाची गरज ना. ते बाबडे खंय रावतात ते काळखानू रावतात. त्यांच्या गांवांत लायटी आसना. म्हणजे ह्या सरकारान तांकां लायटी सुद्दां तेंच्या गांवांत दिलेल्यो ना. हे हांगा सिद्ध जाता कारण ते हांगा तशेंच रावता. ते पयशे घेता ते घरा वयता. किजोऱ्यो भरता कोणाच्यो हे जे आसा ते ब्लॅकिस्ट आनी कोणाच्या कुस्तार आमच्या कुस्तार आमच्या गोंयच्या कुस्तार तेंचे प्रोजेक्ट जाले. हे इलिगल हांगा हेंचे पयशे जाले. तूं हॅपी हांव हॅपी सामकें. टाटा. आणि प्रत्येक मायनिंग तुका सांगता लिगल मायनिंग आसलें तांकां सुद्दां सांगलेलें ओपन दवरूं नाकात. तांकां भायल्यान सांगलेलें फेन्सिंग करा म्हणून. अजून खंयच्या मायनिंगेचें फेन्सिंग दिसची पडटा म्हाका दाखोवन दिवचें. खंयच्याच मायनिंगेचें फेन्सिंग ना. तर म्हाजी मागणी आसतली गोंय सरकार कडेन हें डिस्ट्रक्शन फाल्यां आमच्या भुरग्यांक सुद्दां म्हारग पडटलें आनी खरें म्हटल्यार अशें जावंक जायना. सो प्रिकॉशनरी मेजर म्हणजे सरकारान हेजेर अशी बंदी घालपाक जाय की अश्यो इलिगलिटीज परत जावंक जायना. इतकेंच म्हाका म्हणपाचें. थँक्यू.